वंदनाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण अ, गरमागरम कांदी भजी करणार आहोत आणि त्याचसोबत आपण बटाट्याच्या काप याचीही थोडीशी भजी करणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 6 चम्मच बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्यासाठी मी 3 छोटे कांदे कापून घेतलेले आहेत. ते उभे कापून घेतलेले आहेत. आता हे मिश्रण मी छान असं एकजीव करणार आहे बेसनाचं, कारण याच्यामध्ये आपल्याला गाठी नको आहेत. आणि कांदी भजीसाठी बेसन थोडंसं आपल्याला आपल्या भज्यापेक्षा थोडंसं पातळ करावं लागतं. कारण ते छान मग तळलं जातं आणि कांदा टाकल्यानंतर त्याला ते सुद्धा मग ते छान असं पातळ बॅटर असं चांगलं असतं. आता हे छान एकजीव झालेले आहे. याच्यामधल्या गाठी संपूर्ण निघून गेलेल्या आहेत. आता आपण उभा चिरलेला कांदा यामध्ये टाकूया. त्यासोबतच आपण आता याच्यामध्ये चवीनुसार तिखट, हळद, जिरे, 1 चमचा जिरे आणि मीठ. आता हे सर्व मिश्रण आपण चांगलं एकजीव करून घेऊया. पावसाळ्यात तर कांदी भजी एकदम उत्तम लागतात आणि यामध्ये थोडासा किंचितसा मी खायचा सोडासुद्धा टाकलेला आहे. यामुळे आपले भजे असे कुरकुरीत होतील. आता हे मिश्रण मी थोडं भिजू देणार आहे 5 मिनटं आणि तोपर्यंत मी कढई मध्ये तेल टाकून ते गरम करून घेणार आहे गॅसवर. बघा इथे आता तेल तापलेलं आहे आणि आपण आपले कांदे भजे करायला सुरुवात करूया. खूप असे म्हणजे चवीला असे छान लागतात आणि पावसाळ्यात कांदे भज्या खाण्याची आणि त्याच्यासोबत चहा असेल तर अतिउत्तम. फार सुंदर असे लागतात हे, चवीला स्वादिष्ट. खूप साधी सोपी रेसिपी आहे आणि झटकन तयार होणारी आहे. तुम्ही जरूर करून बघा. हे बघा खरपूस असे आपले भजे भाजलेले आहेत, तळून निघलेले आहेत आणि आपण याला काढून घेऊया. दुसराही घाणा आपण याच्यामध्ये टाकूयात. मिश्रण अगदी व्यवस्थित झालेलं आहे आपलं आणि बघा किती छान सुटसुटीत अशी भजी पडतायत आणि लगेच ती अलगद अशी तेलामध्ये लगेच वर येत आहेत. कांदे भजी करण्यासाठी गॅस थोडा जास्त ठेवायचा आणि थोड्या कडक तेलामध्येच भजी तळायची, कारण कांदा खूप ओलसर असतो आणि त्यामुळे तेल लवकर थंड होतं, म्हणून आपण गॅस थोडा मोठा ठेवायचा. बघा ही खरपूस अशी तळून निघलेली आहेत. आता इथे मी बटाट्याचे काही काप करून घेतलेले आहेत आणि ते सुद्धा आपण या बेसन पिठामध्ये बुडवून त्याला तळून घेणार आहोत. खूपच हे भजी तर इतकी छान लागतात, खूप टेस्टी लागतात, म्हणून ही मी भजी करत आहेत. आता इथे आपण 2 प्रकारची भजी केली. एक कांदा भजी आणि दुसरी म्हणजे ह्या बटाट्याचे असे पातळ स्लाइड्स करून ते मी बेसनामध्ये बुडवून तळत आहे.
खूप खरपूस अशी भजी होतात ही. जरूर करून बघा. आणि शक्यतो भजी ही गरम गरम खायलाच चांगली लागतात. त्यामुळे शक्यतो गरमच खाण्याचा प्रयत्न करा. परत दुसरा घाणा आपण टाकूया याच्यामध्ये. हे बघा, असे टम्म फुगलेले आहेत. असं पापुद्रा आलेला आहे त्याला वर. बघू शकता तुम्ही, बघा. खूपच सुंदर झालेली आहेत आपली भजी. टम्म अशी फुगलेली आहेत. आणि ही आता एकदम अशी कुरकुरीत झालेली आहेत. चला आता आपण सर्व करूया. आपली दोन्ही प्रकारची भजी तयार आहेत. बघा, बटाट्याची भजी. कच्चे बटाटे मी वरचं साल काढून आणि त्याला आपल्या स्लाईड केलेले आहेत, त्याला आपल्या वेफर्सच्या किसणीने, आणि मिठाच्या पाण्यात त्या थोडा वेळ भिजू दिलेल्या आहेत. ही आपली कांदी भजी पण मी टाकलेली आहे एका बाजूला. आणि आता मी मार्केटमधून 1 किलोचा हा किसान टॅमॅटो सॉस आणलेला आहे. आणि तो मला आता भरपूर दिवस जाणार आहे. किचनमध्ये मला भरपूर लागते टॅमॅटो सॉस. आणि कुठल्याही तळीव पदार्थामध्ये खायला खूप सुंदर लागतो. पोळीसोबतसुद्धा खातात माझी मुलं. म्हणून मी 1 किलोचा पॅक घेऊन आलेली आहे आणि तो मला स्वस्तात पडलेला आहे. चला तर, तयार झालेली आहे आपली रेसिपी कांदी भजी आणि बटाट्याची भजी. खाऊया टोमॅटो सॉससोबत. तयार आहे आपली रेसिपी. बघा आता हा बटाटा, बघा, बटाटा भजा असा कुरकुरीत झालेला आहे बघा. खूपच सुंदर. जरूर करून बघा. कमेंट करा, सबस्क्राईब करा.